पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी येथील किरण रावसाहेब तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी पंचायत समिती गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे. बारामती तालुका हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्यानं या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. पक्ष संघटना, स्थानिक राजकीय समीकरण आणि आगामी विकास कामांच्या दृष्टीनं ही निवड महत्त्वाची मानली जाते. किरण तावरे हे पंधरे गटातून पंचायत समितीसाठी निवडून आले. संघटन कौशल्य, प्रशासनातील अनुभव आणि तालुक्याच्या प्रश्नांची जाण लक्षात घेऊन त्यांच्यावर सभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. तावरे यांना यापूर्वीही राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. तसेच त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे यापूर्वीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे तावरे कुटुंबाला स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान बारामती पंचायत समितीच्या सभापती पदासाठी किरण तावरे यांच्यासह दिग्विजय जगताप आणि जितेंद्र पवार यांचीही नावं चर्चेत होती. मात्र पक्ष संघटना, प्रशासकीय अनुभव आणि तालुक्याबद्दल असलेलं ज्ञान लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी किरण तावरे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येते. तर उपसभापतीपदी नव्यानंच पंचायत समितीत निवडून आलेल्या शुभांगी आगवणे यांना संधी देण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी किरण तावरे व शुभांगी आगवणे या दोघांचेच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या दोघींचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुका अध्यक्ष संदीप बांदल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभापतीपदी निवड झाल्यानंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शेतकरी, महिला आणि युवकांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. यावेळी बोलताना तावरे म्हणाले की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांनी दिलेल्या संधीचं आपण निश्चितच सोनं करू. बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार आहोत. आज सभापती म्हणून निवड होत असताना अजितदादांची उणीव जाणवत असली तरी त्यांना अभिप्रेत असलेलं काम करून दाखवू असंही त्यांनी सांगितले. दरम्यान किरण तावरे यांच्या रूपानं बारामती पंचायत समितीला अनुभवी नेतृत्व मिळाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होतीये. अजितदादांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले किरण तावरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी ही जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे. तालुक्यातील प्रश्नांचा चांगला अभ्यास आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या निवडीकडे विशेष लक्ष लागले होते. स्थानिक पातळीवर काम करताना त्यांनी विविध सामाजिक आणि विकास कामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलाय. त्यामुळे बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.